वाढदिवसाला नवीन मोबाईल न दिल्याने फुटबॉल खेळाडू आणि शालेय विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल. सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ कुंकूवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या फुटबॉलपटू आणि शालेय विद्यार्थ्यांनी आईने वाढदिवसाला नवीन मोबाईल न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी 5च्या दरम्यान घराच्या टेरेसवर तो मृत अवस्थेत आढळून आला. विश्वजित रमेश चंदनवाले, वय वर्ष 13 असं त्याचं नाव असून सदर घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झालेली आहे. विश्वजित चंदनवाले हा आपल्या आई आणि इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठ येथे वास्तव्यास होता. इयत्ता 9वीमध्ये शिकणारा विश्वजित हा फुटबॉलपटू आहे. पुढील आठवड्यासाठी तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता. विश्वजित याचा 2 दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. त्यावेळी त्याने आईकडे नवीन मोबाईल घेऊन द्यायची मागणी केली. मात्र MIDCमध्ये कामाला जात असल्याने कौटुंबिक परिस्थिती नसल्याने नकार दिला गेला. त्यानंतर 2 दिवस विश्वजित नाराज होता. शनिवारी मध्यरात्री आई आणि बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या गच्चीवर गेला. त्याने सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. मात्र कुटुंबाला हा मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, 2 बहिणी असा परिवार आहे. घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र मोबाईलमुळे जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.